मुक्ती कीर्तन माला या यूट्यूब चॅनलमध्ये मी D.B. सातवळेकर आपलं स्वागत करीत आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे लहान मुलांसाठी एक गोष्ट सांगणार आहे. मुलांनो, या गोष्टीचं नाव आहे कुणी खाल्ले मोदक. ही गोष्ट आहे ना, ही माझ्या खापर पणजीने माझ्या आजीला सांगितली होती. पणजीला सांगितली होती. माझ्या पणजीने माझ्या आजीला सांगितली आणि माझ्या आजीने माझ्या आईला सांगितली. आता माझ्या आईनं मला सांगितली. मला वाटतं ही गोष्ट छान आहे, आपण सगळ्यांनी ऐकूया. गमतीची गोष्ट आहे. एक होता ब्राह्मण. नुसता खादाड खाऊ होता तो. अगदी सारखा खात राहायचा. त्याची आवडती गोष्ट म्हणजे खाणं. त्याच्या आईचं नाव होतं जीवतीबाई. तिला कुठे ठाऊक होतं की आपला मुलगा इतका खादाड राव निघेल म्हणून. नाहीतर तिने त्याचं नावच खादाडराव ठेवलं असतं. नाही, त्याचं नाव होतं शांताराम. ती बिचारी त्याच्यासाठी खायला करून 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 थकत असे. आणि असं करता करता एक दिवस देवाघरी निघून गेली. शांतारामची बायको सुशीला ती दिवस रात्र त्याच्यासाठी खपत असे. भरपूर काम करीत असे. भल्या पहाटे उठून पाण्याला जाई आणि मग तिची जी कामाला सुरुवात होई ती अगदी दिवस रात्रीत बुडून जाईपर्यंत काम करीत असे. खाणं तयार करायचं आणि या शांतारामला खायला घालायचं. एक दिवस काय झालं, शांताराम पूजा सांगून आला. तो भिक्षुकी करीत असे. मी त्याला खरं म्हणजे पौरोहित्य असं नाव आहे. लोकांकडे जाऊन पूजा सांगायची. तिथे त्याला 2 नारळ मिळाले आणि 21 रुपये मिळाले दक्षिणा. शांतारामनं काय केलं, तांदळाचं पीठ आणलं आणि गूळ आणला आणि त्यानं सुशीला हाक मारली. सुशीला. ती म्हणाली, काय हे बघितलंस काय? काय आहे हे बघ, 2 नारळ आणलेत, हे पीठ आणलंय आणि हा गूळ आणला. बघितला नको, बघून काय होणार? उठ 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 कामाला लाग. नारळ खवणून सारण कर. मस्तपैकी उकडीचे मोदक कर, बघूया. मला अगदी खायचेच आहेत आणि तू करतेस पण चांगले, होय की नाही? आत्तापासूनच माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटलं आहे. उठ 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 कामाला लाग. ती सुशीला खरं म्हणजे खूप दमली होती, पण बिचारी उठली. नाहीतरी शांतारामनं एकसारखी कटकट केली असती आणि तिचं डोकं खाल्लं असतं. कटकट नको म्हणून तिने नारळ खावला, सारण केलं आणि छान छान उकडीचे मोदकसुद्धा तयार केले. घरात तिनं काटकसर करून करून साजूक तूप साठवलं होतं. हे साठवलेलं तूप घेतलं, ते त्याच्यावर सोडलं मोदकावर आणि अगदी घमघम घमघमाट झाला. शांताराम ठिय्या मारून तिचे कष्ट बघत तिथेच बसला होता. जरासुद्धा त्याने मदत केली नाही. आणि साजूक तुपाचा तो सुगंध त्याच्या नाकात शिरला आणि त्याने मोदकाची अख्खी परात स्वतःसमोर ओढली. बायको म्हणाली, अहो आत्ता मोदक खाल्लेत तर जेवण जाणार नाही. गप्प बैस. माझं ऐका, जेवण वाढते आणि आपण जेवूया आणि पानात मोदक वाढते, असं ती म्हणाली. चल चल वाढ लवकर, पण मोदक मीच खाणार, लक्षात ठेव, काय समजलीस?
ती म्हणाली, खा बाई खा, अगदी तुमच्याच पोटात जाऊ देत. ती खरी रागावली होती. लक्ष देऊ नकोस माझ्या मोदकात, शांताराम फिसकारला. जसं काही त्यानेच कष्ट घेतले होते मोदक करायचे. नारळ त्याने आणले म्हणून काय झालं, गूळ आणि पीठ त्याने आणली म्हणून काय झालं, ते खवले कुणी, उकड केली कुणी, मोदकाचं सारण केलं कुणी, आणि पाऱ्या करून त्याचे कळीदार मोदक बनवले कुणी, सुशीलेनंच ना. पण तिच्या कष्टांचा, तिच्या कौशल्याचा त्याला अगदी विसर पडला होता. ती अगदी वैतागली होती. खा खा खा, तुमचंच पोट भरू दे, मी उष्टावणार सुद्धा नाही तो मोदक, तुम्ही काळजी करू नका. ती खरी रागावलीच होती. आणि शांतारामला काय तेच हवं होतं हो. त्याने जेवणाचं ताट मोठ्या आनंदाने पुढं ओढलं. पहिलाच घास मोदकाचा घ्यावा आणि तोंड गोड करावं अशी त्याची इच्छा होती. तो मोदकाकडे वळणार एवढ्यात दारावर टकटक झाली. शांताराम एकदम गडबडला, त्रासला. त्याने नाक वाकडं केलं. मनातल्या मनात म्हणाला, आत्ता कोण अडमडलं? बायको उठली. तिने दाराच्या फटीतून बघितलं. पाहुणा आला होता घोड्यावर स्वार होऊन. शांतारामने हळूच विचारलं, कोण आहे? ती म्हणाली, पाहुणा आला. झालं अडमडला मोदकात. शांतारामाला आता खूपच राग आला. अहो काय हो, 21 मोदक झालेत, ते सगळे एकटेच खाणार आहात तुम्ही? पोट फुगेल आणि फुटेल. बायको वळली आणि रागानं म्हणाली, माझं पोट फुगू दे नाही तर फुटू दे, तुला काय करायचं आहे? मी यातला एकसुद्धा मोदक कुणाला देणार नाही. आधी मी हे परत कपाटात ठेवतो, त्याशिवाय दार उघडायचं नाही म्हणजे नाही, कळलं? बिचारी म्हणाली, कळलं हां. शांतारामनं ताटातले मोदक परत परातीत ठेवले आणि घरात मग कपाटात कुलूप बंद केले. किल्ली कोनाड्यात ठेवली आणि म्हणाला, सुशीलाबाई उघडा आता घराचं दार. सुशीलेनं घराचा दरवाजा उघडला आणि पाहुण्याला घरात घेतलं. त्या पाहुण्याचं नाव होतं रावजी. रावजी घरात येता येता म्हणाला, अहो वहिनीबाई, किती वेळ दार उघडायला, मला वाटलं तुम्हा दोघांनाही झोपा लागल्या की काय. छे हो, यांना जेवण वाढीत होतं ना, भाऊजी म्हणून झाला उशीर. सुशीलाबाई ओशाळली. शांतारामाच्या हावरेपणाचा आणि खोटेपणाचा जरी खूप राग आला तरी ती बोलून कसा काय दाखवणार, खरं ना? आणि मग रावजीसुद्धा हातपाय धुतले, चांगले व्यवस्थित टॉवेलला पुसले आणि शांतारामबरोबर जेवायला बसला. जेवण आपलं साधं होतं. वरण भात, भाजी, भाकरी. 2 मोदक त्या पाहुण्याच्या पोटात गेले असते तर काय बिघडलं असतं का, असं तिला सारखं वाटत राहिलं. पण ती बिचारी काही बोलली नाही. रावजी ते साधंसं जेवण अगदी पोटभर जेवला. समाधानानं त्यानं ढेकर दिला. वहिनी, तुमच्या हाताला चव आहे बरं का, तो मनापासून म्हणाला. घोड्याला त्यानं मग पाणी पाजलं, तोबरा घातला आणि तो पायरीवर बसला. शांताराम बायकोजवळ आला, म्हणाला, हे बघ, तू रात्रीसुद्धा असं साधंसं जेवण कर ना, रोजच्यासारखं. ती म्हणाली, बरं, मी थोडं कमीच जेवीन. असं तिचा विश्वासच बसेना. शांताराम आणि कमी जेवणार, शक्यच नाही. बघतेस काय अशी डोळे काढून? अगं मोदक खायचेत मला, मोदक. हो हो हो, ते मी विसरलेच होते, बायको म्हणाली. तिच्या बोलण्यात उपरोध होता पण तो त्याला कळलाच नाही. आणि हे बघ, रात्रीची जेवणं झाली की रावजी झोपायला जाईल. तो तर माझ्याच खोलीत झोपणार. ही एवढीशी टीजभर जागा आपली. बरं मग एक गंमत सांगतो, मी पायाच्या अंगठ्याला एक लांब दोरी बांधेन. कोणत्या? उजव्या पायाच्या अंगठ्याला दोरी बांधेन. सुशीलाला काही कळलं नाही, पण ती का?
ऐक, 56 प्रश्न विचारू नको, मला सतावू नको. त्या लांब दोरीचं टोक तू हातात घेऊन स्वयंपाकघरात झोप. बरं, मी रावजीसोबत झोपेन. मग तू पाण्यासाठी उठतेस ना, त्याच्या आधीच उठ आणि अंधारात ती दोरी खेच. माझ्या अंगठ्याला ओढ पडली की मी उठेन आणि स्वयंपाकघरात येईन आणि कोनाड्यातल्या चावीनं अलगद कपाट उघडीन आणि परातीतले मोदक खाऊन टाकीन. कशी आहे कल्पना? म्हणजे बघा, जागायचं हिनं, उठवायचं हिनं आणि मोदक मात्र फन्ना करायचे शांतारामने. वा रे वा. पण ती बिचारी शहाणी. तिला माहिती होतं बोलून काही उपयोग होणार नाही, नवरा काही ऐकणारा नाही. शांतारामनं रावजीला घरात बोलावलं आणि तो निश्चिंतपणे रावजीबरोबर गप्पा मारत मारत हा हा हू हू करत बसला. मग दोघे गावात गेले, फेरफटका मारून आले आणि रात्र झाली. पाहुणा घरी आला आहे, त्याला काय अगदीच भाजी भाकरी वाढायची. शांतारामचं काय जातं सांगायला. सुशीलेनं मोदक केलेली परात एकदा उघडून बघितली, पण तिला आपल्या नवऱ्याची, खादाड नवऱ्याची खूप भीती वाटली. मग तिनं परत कपाट बंद केलं, ती किल्ली कोनाड्यात नेऊन टाकली. सुशीलेनं आपल्या घरी आलेल्या पाहुण्यासाठी गुळाचे गाकर तयार केले. रात्रीची जेवणं झाली. वहिनी, गुळाचे गाकर छान झाले हां, तुम्ही अगदी अन्नपूर्ण आहात, पाहुणा मनापासून म्हणाला. अन्नदाती सुखी भव, अन्नदातीचं कल्याण होवो. शुभवचन ऐकलं. सुशीलेला खूप बरं वाटलं. मग शांताराम म्हणाला, चला आता झोपूया, सकाळी तुम्हाला जायचं आहे ना. पाहुणा म्हणाला, होय 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 की, मी झोपतो बघा. त्यानं घोड्याला रात्रीचं खाणं दिलं, पाणी दिलं आणि गुडीगुप झोपला. शांतारामनं आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दोरी बांधली आणि तिचं लांब टोक सुशीलेच्या हातात दिलं. हे हातात घ्या आणि झोपा सुशीलाबाई. उत्तर रात्री लक्षात ठेवा हां, पहाटेपूर्वी खेचायला विसरू नको. मला भूक लागलेली आहे, कधी एकदा खातो, मोदक कसं झालं आहे, हा एकदा झोपू दे. बायकोला पुन्हा पुन्हा बजावला आणि तो झोपायला निघून गेला. आता तो अगदी निवांत आणि निश्चिंत होता. हाताची उशी केली आणि सुशीला स्वयंपाकघरात झोपली. तिला रागामुळे धड झोपसुद्धा येत नव्हती. मध्यरात्री तिला खूप थकवा आला. तिने विचार केला, आता एकदा ओढून टाकावी, झालं, दोरी खाऊ देत एकदा मोदक, कटकट नको. तिने हळूच दोरीचं टोक खेचलं, चांगलं जोरात खेचलं आणि आता येतील दोनदा महाराज आणि खातील मोदक, खाऊ देत एकदा, असं ती म्हणाली, मनातल्या मनात म्हणाली आणि कूस बदलली आणि पुन्हा जोरात दोरी खेचली, झोपून गेली. झोपली म्हणजे काय, नुसती डोळे मिटून पडून राहिली. मग लवकरच तिला अंधारात खुडबुड खुडबुड ऐकायला यायला लागली. तिला वाटलं उंदीर आले असतील. तरी पण तिच्या लक्षात आलं. ती कूस न बदलता म्हणाली, कोनाड्यात किल्ली आहे, तुम्हीच ठेवलीत ना. आता कपाट उघडल्याचा आवाज आला. परात बाहेर निघाली तसा मोदकावरच्या साजूक तुपाचा घमघमाट सुटला आणि नंतर तिच्या लक्षात आलं की बका बका खाणं चाललेलं आहे. तोंडाचा मचमच मचमच आवाजसुद्धा तिला कळला. अरे किती हा हावरटपणा. ती पुटपुटली, पण तिच्या पुटपुटण्याकडे लक्ष द्यायला त्या हावरटाला वेळ कुठे होता. पहाटे सुशीला नित्याप्रमाणे कामाला लागली आणि परात बंद होऊन रिकामी होऊन तिथेच पडलेली होती. तिने ती स्वच्छ घासून पालथी घातली, उघडं कपाट बंद केलं, नेहमीसारखी नदीवर गेली, आंघोळ करून आली, 2 कळशा पाणी घेऊन आली आणि तोपर्यंत चांगलं फटफटलं म्हणजे उजाडलं. शांताराम उठला. त्याला एकदम पायाच्या दोरीची आठवण झाली. पाहुण्याला दिसली तर नसेल ना. त्याने घाईघाईनं दोरीची गुंडाळी केली आणि कोनाड्यात टाकली. तो घाईघाईनं स्वयंपाकघरात आला. काय गं, इतकं उजाडलं? त्याने बायकोला विचारलं. हाक नाही मारलीस? ती काहीच बोलली नाही, हुश्यात होती. त्याने नाक फुगवून रागाने विचारलं, मला उठवलंच का नाही? म्हणजे
इतके मोदक रात्री अपरात्री खाल्लेत तरी पोट भरलं नाही. तुमच्यापेक्षा बकासूरसुद्धा परवडला हो. आता बायकोला राग आवरत नव्हता. काय बोलतेस काय तू? शुद्धीवर आहेस का? शांतारामनं घाईनं कोनाड्यात बघितलं आणि किल्ल्या घेऊन दुपत्याचं कपाट उघडलं. आता काय शोधताय कपाळ? अहो परातसुद्धा घासून ठेवली मी, बायको म्हणाली. आणि दुपत्याचं कपाट रिकामं बघितलं आणि शांताराम हतबुद्ध झाला. म्हणजे तू खाल्लेस तर मोदक? तो बायकोकडे वळला आणि रागावला. शांतारामाची बायको तिला अगदी कमाल वाटली. किती विचित्र आहात हो. मध्यरात्री मी दोरी खेचली तेव्हा लगेच तुम्ही आलात, कपाट उघडलं, चावी घेतलीत, सगळे मोदक अंधारातच पन्ना केलेत. मला एकही शिल्लक ठेवलात नाही. रावजी भाऊनीनं त्या पाहुण्यानं एकसुद्धा शिल्लक ठेवलात नाही आणि वर माझ्यावर आळ घेता. तिचा आता मात्र आवाज चढला. अगं खोटारडे, ब्राह्मणाचा तिळपापड झाला होता. स्वतः मोदक खाऊन माझ्यावरच आळ घेतेस. त्याला एकही मोदक खायला मिळाला नव्हता ना. ती दोघं एकमेकाशी भांडायला लागली आणि पाहुणा मात्र आतल्या खोलीत गालातल्या गालात हसत होता. झालं होतं काय, त्याने शांतारामाचं बोलणं दाराआडून ऐकलं होतं. शांतारामाचा हावरटपणा त्याच्या डोक्यात गेला होता आणि मग त्याने एक युक्ती केली. शांताराम झोपला तसा त्याच्या पायाच्या अंगठ्याला बांधलेली दोरी जी होती ती त्याने अलगद सोडली आणि स्वतःच्या पायाच्या अंगठ्याला बांधली होती. मध्यरात्रीनंतर जेव्हा सुशीलेनं ते टोक ओढलं ना, तेव्हा साहजिकच हिसका बसला तो रावजीच्या पायाला. तो उठला. किल्ली कुठे आहे? खुद्द सुशीलेनंच तर सांगितलं. दिवासुद्धा न लावता त्यानं ते चविष्ट मोदक सगळे खाऊन टाकले, एक शब्द न बोलता. खरं तर त्याच्या मनात सुशीलेला मोदक द्यायचा होता. त्याचा स्वभाव चांगला होता, पण संशय आला तर, म्हणून त्यानं नाईलाजानं सगळे मोदक खाल्ले. सुशीलेसाठी एकही मोदक शिल्लक ठेवला नाही. तृप्त होऊन ढेकर देऊन तो बाहेर गेला तेव्हा शांताराम घोरत होता. रावजीनं काय केलं? आपल्या पायाची दोरी सोडली आणि शांतारामच्या पायाला जशी होती तशी बांधून ठेवली आणि तो अगदी स्वस्थ होऊन झोपला. त्याचा कार्यभाग झाला. सकाळी शांताराम उठला आणि पुढे काय प्रकार झाला आत्ता आपण बघितलंच. दोघं कडाकडा भांडत होती आणि रावजी तिथे आला. म्हणाला, काय झालं बहिणी, भांडतायत का बुवाजी? आता दोघं गप्प झाली. पाहुण्याला काय सांगणार? त्याचा उघड संशय तरी कसा घेणार? काही नाही, चला चहाला. पाहुणा आरामात चहा प्यायला. चला निघतो आता. तो निरोप घेतला आणि निघाला. त्यानं अन्निक उरकली, निघाला. घोडेस्वार झाला. घोड्याला टाच देण्या अगोदर त्याने शांतारामला विचारलं, बुवाजी, एक प्रश्न राहून माझ्या मनात अगदी येतोय, विचारू का? शांताराम म्हणाला, काय रे, कोणता? मोदक कुणी खाल्ले? पाहुण्याने प्रश्न विचारला, घोड्याला टाच दिली आणि घोडा भरधाव निघून गेला. मस्त गोष्ट आहे की नाही? आवडली ना? आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. परत अशा चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येईन. टाटा, बाय बाय, अच्छा.